जाहीर आवाहन पैठण शहरातील सर्व नागरिकांना व यात्रेकरूंना सूचित केले जाते की यात्रेच्या काळात ताप, सर्दी, खोकल्याचा संसर्ग होऊ नये म्हणून खालील दक्षता व उपाययोजना करावी. रोगाचा प्रसार व संसर्ग होणार नाही यासाठी सहकार्य करावे. तापेचा साथीचा उगम हा घरोघर साठवलेल्या पाण्याच्या माध्यमाने होत असतो. त्याकरिता दीर्घकाळातील साठवलेले पाणी काढून टाकावे व पाण्याचा हौद स्वच्छ करून घ्यावा. पाणी गाळून व उकळून प्यावे. यात्रेकरूने व पैठण शहरातील दुकानदाराने नगर परिषदेची परवानगी घेऊनच दुकाने लावावीत. विक्रेत्यांनी विक्रीच्या ठिकाणी शिळे उघडे अन्न व सडलेला भाजीपाला, फळे विक्रीसाठी ठेवू नये. अन्नपदार्थ झाकून ठेवावेत. गोदावरी नदीत पोहण्यास सक्त मनाई आहे. गोदावरी नदीच्या पात्रात पाण्यासाठी खड्डे व झरे करून पाणी पिण्यासाठी वापरू नये. हॉटेल धारकांनी पिण्याचे पाणी साठवण्याचे हौद, रांजण, माठ इत्यादी दररोज स्वच्छ धुवून घ्यावेत. दुकानदारांनी केर कचरा, घाण रस्त्यावर टाकू नये. आपला परिसर स्वच्छ ठेवावा. नागरिकांनी आपल्या घराचा परिसर स्वच्छ ठेवावा व पाण्याचे डबके तयार होऊ देऊ नयेत. साचलेले पाणी काढून टाकावे व जंतुनाशक औषधांचा वापर करावा. शहर स्वच्छतेसाठी सर्वतोपरी सहकार्य करावे. पाण्याचा अपव्यय टाळावा. पाण्याचा वापर योग्य प्रमाणात करावा. सार्वजनिक रस्ते, खुल्या जागा इत्यादी परिसर अस्वच्छ करू नये. नाल्यांमध्ये केर कचरा टाकू नये. जनावर धारकांनी आपापली जनावरे मोकाट फिरणार नाही त्याची दक्षता घ्यावी. आरोग्याच्या दृष्टिकोनातून काही माहिती, मदत किंवा मार्गदर्शन हवे असल्यास पैठण ग्रामीण सरकारी रुग्णालय विभागाशी संपर्क साधावा. स्वाक्षरीत डॉक्टर पल्लवी आंभोरे, मुख्याधिकारी नगर परिषद पैठण. स्वाक्षरीत श्री तुषार सूर्यभान पाटील, उपाध्यक्ष नगर परिषद पैठण. स्वाक्षरीत सौ विद्या विभूषण कावसानकर, नगराध्यक्षा नगर परिषद पैठण. सर्व नगर परिषद सदस्य व कर्मचारी वृंद, नगर परिषद पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर.